पल्पक साहित्याचा आवाज तुमच्यासाठी खास या ब्रीद वाक्यासह आपल्या सभोवतालच्या चालू साहित्यिक घडामोडीचा आढावा घेऊन मी दिव्या मैत्री साहित्य गजर या आपल्या कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहे। साताऱ्याच्या 99व्या साहित्य संमेलनात भारतीय संस्कृतीचा जागर सुनीता कावसंकर यांच्या ग्रंथाचे दिमागदार प्रकाशन। ज्येष्ठ लेखिका मान्य रेखा दीक्षित यांच्या वेगळ्या वाटा या उत्कृष्ट साहित्य पुरस्काराने सन्मान। कवयित्री सौ वर्षाली देशमुख यांच्या निसर्ग नावाचा श्वास या कवितेचे वाचन। साताऱ्याच्या 99व्या साहित्य संमेलनात भारतीय संस्कृतीचा जागर सुनीता कावसंकर यांच्या ग्रंथाचे दिमागदार प्रकाशन। सातारा 10 जानेवारी 2026 साताऱ्याच्या ऐतिहासिक भूमीत रंगलेल्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये एका वैशिष्ट्यपूर्ण साहित्य सोहळ्याची नोंद झाली। युगंधरा पब्लिकेशन द्वारा प्रकाशित व लेखिका सुनीता कावसंकर लिखित भारतीय संस्कृती अध्यात्म व इतिहास या ग्रंथाचे प्रकाशन 2 प्रतिष्ठित साहित्यिकांच्या हस्ते अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले। दिग्गज मान्यवर साहित्यिकांची उपस्थिती। या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे महाराष्ट्रातील 2 प्रख्यात व्यक्तिमत्वाची व्यासपीठावरील उपस्थिती। बकुळ गंधकार, सुप्रसिद्ध गीतकार, गझलकार आणि मराठी साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखाचे अध्यक्ष तसेच कवी कट्टा प्रमुख राजन लाखे आणि काळ्या मातीत मातीत या अजरामर गाण्याचे गीतकार, गोट्या मालिकेचे पटकथा लेखक व ज्येष्ठ साहित्यिक विठ्ठल वाघ यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले। यावेळी व्यासपीठावर सौ किरण लाखे आणि दीपक कावसंकर यांची प्रमुख उपस्थिती होती। ग्रंथाचे स्वरूप आणि मान्यवरांचे मनोगत तसेच शेकडो कवी आणि कवयित्रीच्या साक्षीने झालेल्या या सोहळ्यात राजन लाखे यांनी पुस्तकाचे वर्णन करताना म्हटले की लेखिका सुनीता कावसंकर यांचा हा ग्रंथ म्हणजे संस्कृती, इतिहास आणि साहित्याचा एक त्रिवेणी संगम आहे। अतिशय सुंदर, प्रवाही आणि रसाळ भाषेत लिहिलेला हा ग्रंथ प्रत्येक वाचकाच्या संग्रही असावा आणि तो पुन्हा पुन्हा अभ्यासावा इतका तो समृद्ध आहे। कार्यक्रमात खालील काव्य पंक्तींनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले। युगायुगांची ही धारा, संस्कृतीचा हा वारा, युगंधराच्या रूपातून उजळू दे घराघरा। लेखिकेची ही भावना आणि कृतज्ञता प्रकाशन सोहळ्यानंतर आपले मनोगत व्यक्त करताना सुनीता कावसंकर म्हणाल्या की भारतीय संस्कृती ही भारताचा आत्मा आहे, अध्यात्म हे संस्कृतीचे मूळ आहे आणि वैभवशाली इतिहास हा अध्यात्माचा आत्मा आहे। रामायण आणि महाभारत हे केवळ धार्मिक ग्रंथ नसून तो भारताचा आदर्श इतिहास आहे। वसुदैव कुटुंबमची संभावना जपणारी ही संस्कृती जोपासणे आणि तिचा प्रचार करणे हे आपल्या सर्वांचे आद्य कर्तव्य आहे। या ग्रंथाला राजन लाखे यांनी प्रस्तावना दिली आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना लेखिका म्हणाल्या की राजन लाखे सरांसारख्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाने त्यांच्या व्यस्ततेतून वेळ काढून या पुस्तकाला प्रस्तावना दिली आणि साहित्य संमेलनाच्या या महाकुंभात प्रकाशन करण्याची संधी उपलब्ध करून दिली, यासाठी मी त्यांची अत्यंतिक ऋणी आहे। हा ग्रंथ म्हणजे भारतीय विचारधारा, कर्म, भक्ती, ज्ञान आणि विज्ञानाचा अजोड संगम असून तो वाचकांच्या मनाला नक्कीच तृप्त करेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। या प्रकाशन सोहळ्यात ग्रंथ प्रकाशनाने लेखिकावर सर्व साहित्यिक स्तरातून अभिनंदनाचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे। तसेच पल्पक प्रकाशन संस्थेच्या सर्वेसर्वा सौ लीनाताईंनी सुद्धा त्यांचे अभिनंदन करून पुढील साहित्यिक वाटचालीसाठी अगणित शुभेच्छा व्यक्त केल्या। भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि इतिहास यावर त्यांनी लिहिलेलं आहे आणि याच्यातलं थोडंसं मी तुम्हाला वाचून दाखवतो। भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि इतिहास हे पुस्तक आजच्या पिढीसाठी एक दीपस्तंभ आहे। युगायुगाची धारा आणि संस्कृतीचा हा वारा युगंधराच्या रूपातून उजळू दे घराघरा अशी सुंदर, प्रवाही आणि रसाळ भाषेत लिहिलेला हा ग्रंथ आहे। रसिकांनी कृपया याचा आस्वाद घ्यावा आणि आपण आता हे प्रकाशित करतोय आणि मुख्य आपले म्हणजे पाहुणे आहेत विठ्ठल वाघ सर। हो, नक्की नक्की।
ज्येष्ठ लेखिका माननीय रेखा दीक्षित यांच्या वेगळ्या वाटा या उत्कृष्ट साहित्य पुरस्काराने सन्मान. साहित्यिक पांडुरंग प्रतिष्ठान कोवाड तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर आयोजित वेगळ्या वाटा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार 2025 साठी राज्यभरातून वेगवेगळ्या साहित्य प्रकारातील साहित्य मागवली गेली होती. त्यानुसार अनेक साहित्यिक विभागामध्ये विविध साहित्यिकांना त्यांच्या त्या प्रकारातील साहित्य कृतीची परीक्षण समितीकडून निवड करून पुरस्कार देण्यात आले. त्यातीलच चरित्र लेखन प्रकारात ज्येष्ठ साहित्यिक श्रीमती रेखा दीक्षित यांच्या मनातली देवळी या पुस्तकाची या संस्थेच्या वेगळ्या वाटा उत्कृष्ट साहित्य पुरस्कारात निवड होऊन हा पुरस्कार दिनांक 13 डिसेंबर 2025 रोजी कोवाड येथे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ व सन्मानपत्र असे होते. उत्कृष्ट लेखन कार्य करणाऱ्या ज्येष्ठ प्रतिष्ठित लेखक मान्य रणजित देसाई इनामदार यांच्या भूमीतील पुरस्कार मिळणे म्हणजे अतिशय अभिमानास्पद बाब आहे, अशी कृतज्ञता पुरस्कार प्राप्त लेखिका श्रीमती रेखा दीक्षित यांनी व्यक्त केली. सदर कार्यक्रम शनिवार दिनांक 13 डिसेंबर 2025 रोजी कोवाड येथे संपन्न झाला. या मानाच्या समजल्या जाणाऱ्या पुरस्काराने सन्मानित झाल्याने लेखिका श्रीमती रेखा दीक्षित यांचे साहित्य क्षेत्रातून अभिनंदन आणि गौरव होत आहे. अल्प प्रकाशन संस्थेच्या वतीने सर्वेसर्वा सौ लीना पाटील यांनी लेखिका श्रीमती रेखा दीक्षित यांचे अभिनंदन करून पुढील साहित्यिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कवयित्री सौ वर्षाली देशमुख यांची निसर्ग नावाचा श्वास ही कविता तुमच्यासमोर मी सादर करीत आहे. ऐकूया ही त्यांची कविता. निसर्ग नावाचा श्वास. आधुनिक जगाच्या त्रस्त माणसा, जरा तू धावपळीला थांबवशील का? व्यस्त राहण्याचा तुझा हा पसारा जरा तू बाजूला ठेवशील का? इमारती तुझ्या गजबजलेल्या जरा तू सोडून निकट येशील का? चिंता साऱ्या तुझ्या साठवलेल्या जरा तू सोडून धडधाकट येशील का? माझ्या झाडाच्या दाट सावलीत जरा तू निद्रा घेऊन पाहशील का? देतो तुला प्राणवायू मी मलाही, जरा तू मित्रा देऊन पाहशील का? माझ्या पावसाच्या पानात स्वतःला जरा तू चिंब भिजवून घेशील का? धबधबाच्या पाण्याचे अंगावरती जरा तू फवारे उडवून घेशील का? पक्ष्यांना पिंजऱ्यात पाळण्याची जरा तू निवड सोडून देशील का? मुक्या प्राण्यांना जीवे मारण्याची जरा तू आवड मोडून देशील का? माझ्यासाठी नाहक वाहनांचा जरा तू मोह दूर करशील का? असह्य होणाऱ्या हा प्रदूषणाचा जरा तू दाह नष्ट करशील का? हे मानवा मित्र आहे ना मी तुझा, जरा तू आपलं नातं जपशील का? निसर्ग नावाचा श्वास आहे मी तुझा, जरा तू माझं अस्तित्व जपशील का? रसिक हो, या होत्या साप्ताहिक चालू साहित्यिक घडामोडी. चला तर मग भेटूया अशाच चालू साहित्यिक घडामोडीचा आढावा घेऊन पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत लिहिते वा, बदल घडवा.